मात्र पॉइंट्स टेबलमध्ये ते अग्रस्थानी आपण बघितले 5 मॅच पैकी ते 3 जिंकले ज्याच्यामध्ये 2 लॉस झाले आणि 8 पॉइंट्स घेत असताना ते अग्रस्थानी या संपूर्ण पॉइंट्स टेबलमध्ये. दापोली फायटर्स देखील आपण पाहिलं 5 मध्ये 3 जिंकले 2 पराजित आणि 7 पॉइंट्स वरती दुसऱ्या नंबरवरती नक्कीच त्यांनी आपल्या सगळ्या लीग स्टेजच्या मॅचेस संपवल्या होत्या. इथे कमालचं असं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाजी करणारा कैफ ॲज अ आयकॉन सुपर किंग्स दापोली या टीमचा आयकॉन सारखाच मागच्या मॅच मध्ये खेळला होता. गोलंदाजी थोडीशी एक्सपेन्सिव्ह होती परंतु बॅटिंग मध्ये चांगला रंग दाखवला. आपल्या टीमला एक चांगला टोटल सेट करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन देखील दिलं होतं. मुदस्सर असेल सुरुवातीचे 2 बॉल थोडंसं स्ट्रगल करताना दिसलाय कारण या ठिकाणी थोडंसं रिमझिम पाऊस देखील पडतोय आणि बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला खेळणं थोडंसं कठीण जाणार आहे कारण का चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगानं स्पीड देखील होतोय आणि बॅटवरती बॉल मिळणार नाहीये. याच्यासाठी तुम्हाला आता मेहनत घ्यावी लागणार, संघर्ष करावा लागेल. वेलकम सर. त्याचबरोबर जोडले जातील दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी आदरणीय क्षीरसागर सर, तुमचं देखील मनापासून स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये करतोय. पुढचा बॉल टाकला जातोय, आपण पाहतोय तर काय तयार असतील. ऑनला चांगला ड्राईव्ह केलाय, वाडिश लॉंग ऑनला चेंडू मात्र इथे पराजित करत सरळ 4 रन्स मिळत आहेत. मुदस्सरच्या बॅटमधून चौकार. तर सनी या ठिकाणी मुदस्सर मागझनकरच्या बॅटमधून हा शानदार चौकार पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स थोडासा उंचावलेला असेल मुदस्सर मागझनकरचा या चौकारानिशी आणि त्यानंतर पुन्हा एकदा कैफ गोलंदाजी मार्कवरती. आकुट टप्प्याचा बॉल ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह केलेला आहे परंतु क्षेत्ररक्षक आपल्याला डीप पॉइंटला पाहायला मिळत आहेत. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. मुदस्सरला दुसरी धाव घ्यायची आहे परंतु इथे आकाश सपकाळने नकार दिलेला आहे. एका धावेवरती समाधान मानले. स्ट्राईक रुटेड होते आणि स्ट्राईकवरती आकाश. कैफ बुरणकर मागच्या मॅचमध्ये जर आपण बघितलं थोडासा खर्चिक ठरलेला होता गोलंदाजीमध्ये. फलंदाजी अप्रतिम केलेली होती परंतु या मॅचमध्ये जो की महत्त्वाचा सामना आहे, फर्स्ट क्वालिफायरचा सामना, जो जिंकेल तो सरळ मेगा फिनालेसाठी क्वालिफाय होईल आणि हीच गोष्ट लक्षात घेता मुदस्सरच्या विरोधामध्ये शानदार गोलंदाजी केली होती. या षटकातला पुढचा बॉल आकाश सपकाळ ऑन साईडला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. एक धाव पूर्ण केले, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होईल इथे. शानदार रनिंग बिटवीन विकेट. थोडीशी ओलसर अशी खेळपट्टी असल्यामुळे दोन्ही खेळाडूंना जे विशेषतः फलंदाजी करतायत त्यांना थोडीशी धाव घेताना देखील स्ट्रगल करावा लागतोय. त्याचबरोबर क्षेत्ररक्षक जो डीपला आहे तो देखील तेवढा सावध पवित्रा घेताना चेंडू अडवताना देखील पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा धाव खात्यामध्ये जमा होते. आकाश सपकाळच्या टीमची धावसंख्या पुढे सरकली जाते. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. सनी जर आपण बघितलं तर या मॅचमध्ये विशेषतः कैफने जबरदस्त गोलंदाजी केलेली पाहायला मिळते मागच्या मॅचच्या तुलनेमध्ये, कारण हा जो सामना आहे तो महत्त्वाचा असणार आहे दोन्ही टीमच्या दृष्टीने. या ठिकाणी जो संघ जिंकेल तो सरळ मेगा फिनालेसाठी क्वालिफाय होईल आणि हीच गोष्ट लक्षात घेता स्वतः संघ मालक योगेश दांडेकर यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला होता तो कैफ बुरणकरवरती. सुरुवातीचे जे 3 चेंडू होते ते दमदार टाकले होते मुदस्सर मागझनकरच्या विरोधात. एका चौकाराचा जर अपवाद सोडला तर लाजवाब गोलंदाजी मिस्टर कैफ यांच्याकडून. खरंच प्रशंसा करावी लागेल कैफ याची, कारण ज्याप्रमाणे मागच्या मॅचमध्ये ते थोडेसे मागणे ठरले परंतु या मॅचमध्ये त्यांनी अगदी चांगलीच गोलंदाजी केली. फक्त एक चौकार आला, त्याच्यानंतरला संपूर्ण फलंदाजांना त्यांनी थांबवून ठेवलं होतं. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर षटक क्रमांकात दुसरा किशोर गुंडेकर एक चांगला ऑलराऊंडर देखील राहिलेला आहे. आपण मागाशी देखील चर्चा केली होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये किशोर गुंडेकर यांना बॅटिंग कमी मिळाली होती परंतु ज्या वेळेला मिळाली त्या वेळेला त्यांनी एफर्ट्स दिले होते आणि चांगला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सादर केला होता. नक्कीच हे दोन्ही खेळाडू आहेत ते अतिशय सुरेख अशी कामगिरी पार पाडताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेत सर्वोत्तम ऑलराऊंडर मिस्टर कैफ बुरणकर असतील किंवा किशोर गुंडेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर मुदस्सर मागझनकर परंतु डेड बॉलचा इशारा येतोय रेफरी यांचा. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल किशोर गुंडेकर याला. छोट्या उंचीचा खेळाडू परंतु प्रचंड प्रतिभा या खेळाडूकडे ठासून भरलेली आहे. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती सातत्यानं ज्या ज्या टीमकडून या खेळाडूला खेळताना आपण पाहिलेलं आहे त्या टीमसाठी सर्वोत्तम कामगिरी आतापर्यंत मिस्टर किशोर गुंडेकर यांच्या माध्यमातून पाहिली आहे.
आणि नक्कीच कमालचं या ठिकाणी गोलंदाज देखील तो आहे. या ठिकाणी शरीरापासून थोडेसे दूर खेळत आहेत. बॅटचा जो फेस आहे चेंडू येण्या अगोदर तो बंद झाला होता, त्याच्यानंतर नजर देखील हटली होती आणि सरळ चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये जाऊन ट्रॅव्हल झालाय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता आणि हाच स्ट्रगल, हा संघर्ष त्याने पहिल्या षटकामध्ये देखील विशेषतः कैफच्या विरोधामध्ये केलेला होता. परंतु यावेळेला शानदार स्ट्रोक हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल पकडला जातोय का बघूया. मुदस्सर मागसनकर बॅक टू द पॅव्हिलियन, पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय किशोर गुंदेकर यांनी. सनी, या ठिकाणी ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून दिलेली आहे किशोरने. आकाशला जास्तीत जास्त वेळ नॉन स्ट्राईकवरती ठेवायचं, ही जी रणनीती आहे ती देखील आतापर्यंत यशस्वी ठरली आहे. नक्कीच आकाश सर देखील या संपूर्ण स्पर्धेतला जलद गतीचा अर्धशतक, कमी चेंडूंमध्ये जे का 12 बॉलमध्ये 51 धावांचं ते अर्धशतक आम्हाला पाहायला मिळालं होतं. कालच्या दिवसामध्ये एक चांगली वादळी खेळी देखील होती. फक्त आणि फक्त षटकार चौकारांचा बहुसार देखील करताना आपण त्याला पाहिलं होतं. तर किशोरनं देखील मुदस्सर मागजनकरला फसवलं होतं. एक चांगलं गुड ऑफ लाईनचा बॉल टाकला, जिथे लॉंग ऑफच्या परिसरामध्ये कैफनं कोणतीच चूक केली नाही, तिथे कॅच पकडली आणि एक मोठा धक्का दाफुली फायटर्स त्या टीमला या दुसऱ्या ओव्हरमध्ये लागलाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेला आहे मुदस्सर मागजनकरची जागा घेण्यासाठी, परंतु किशोरचा हा चेंडू जो होता ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, पंचांनी मात्र इथे वाईड डिक्लेअर केलेला आहे. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते आहे. टीमची धावसंख्या पोहोचलेली आहे दापोली फायटर्स संघाची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 या आकड्यावरती. आकाश आणि श्रेयस ही जोडगोळी जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. परंतु बॅक टू बॅक पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, अवांतर धावेची भर पडते आहे. थोडीशी खराब दिशाहीन गोलंदाजी किशोर याची आपल्याला पाहायला भेटते. विकेट घेतल्यानंतर खरं तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स उंचावणं गरजेचं आहे, परंतु आपण बघतोय की शरीरापासून थोडासा चेंडू दूर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जास्त बाहेरच्या दिशेने स्विंग होताना देखील पाहायला मिळतोय आणि हा कुठेतरी चिंतेचा विषय ठरू शकेल मिस्टर किशोर गुंदेकर यांच्यासाठी. नक्कीच, कारण युनिफॉर्म सध्या आहे, चांगला रडार मध्ये होता आणि सरळ चेंडूला डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क, मिळतील 6 षटकार. आता श्रेयस खटावकरच्या बॅटमधून देखील एक आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळालाय. आजचा दिवस या खेळाडूच्या नावावरती राहिला. सकाळच्या सत्रामध्ये काय बॉलिंग केली, 2 षटकर टाकली होती, 2 महत्वाचे विकेट्स, त्याच्यानंतर त्या मॅचमध्ये बॅटिंग केली आणि आता या मॅचमध्ये देखील एक पहिलाच बॉलवरती आक्रमक स्ट्रोक आणि 6 रन्सनं त्याचं वैयक्तिक खातं देखील उघडलंय. असं तो एका जागेवरती तटस्थपणे उभा राहिला, शेवटपर्यंत नजर चेंडूवरती होती. चेंडूला बॅटच्या अगदी रडारमध्ये घेत भिरकावलं होतं. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध 6 धावांची मोहर उमटवली होती श्रेयस खटावकरने. लाजवाब फटकेबाजी. मुदस्सर मागजनकर स्वस्तात बाद झाला, लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर नंबर 3 वरती फलंदाजी करण्याची जी संधी मिळते श्रेयस खटावकरला, त्या संधीचं सोनं करताना हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. तिसऱ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मिस्टर किशोर, राऊंड विकेट, त्याच्या समोर आहे श्रेयस खटावकर. एक षटकार मारल्यानंतर कॉन्फिडन्स प्रचंड उंचावलेला, परंतु यावेळेला फटका बसलाय. योगेश दांडेकर चेंडूच्या खाली येत आहेत, परंतु इथे झेल सुटलेला आहे आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. श्रेयस खटावकरच्या बॅटमधून हा येतोय सुपर षटकार. खरं तर शेवटपर्यंत नजरेचा कटाक्ष चेंडूवरती होता, परंतु स्वतःवरती ते कंट्रोल करू शकले नाही. हातातून चेंडू सुटला सीमारेषेच्या बाहेर. थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक म्हणावं लागेल या ठिकाणी किशोर यांचं, आणि जे खर्चिक षटक आहे ते कुठेतरी चिंतेचा विषय ठरू शकेल सुपर किंग दापोली संघासाठी. आणि 2 बॅक टू बॅक सिक्सेस आलेले आहेत. आता जे मनोबल आहे, जो फलंदाजी करणार शेष त्याचं देखील वाढलंय. यावेळेला पुन्हा एकदा
चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 6 रन्स षटकार. ये तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. और रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं, जज्बारों को जीतने का वो किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. सुरुवातीला मात्र वर्चस्व प्रस्थापित केलं होतं काय बुरोणकर यांनी शानदार गोलंदाजी करत. त्याच्यानंतर किशोर गुंदेकर गोलंदाजीसाठी आले. मुदस्सरची विकेट जरूर घेतली, परंतु त्यानंतर श्रेयस खटावकरने आपलं वर्चस्व सिद्ध केले. टीमची धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रचंड मागणी षटक, बॅक टू बॅक 3 षटकार श्रेयस खटावकरच्या बॅटमधून. या बॉलवरती देखील ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं, फटका फसलेला आहे. हलकस अपील, चेंडू सरळ जातोय तो यष्टिरक्षकाच्या दिशेने. धावसंख्या मात्र 27 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. त्याचबरोबर 2 ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर 27 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 7 होते आणि या पुढच्या ओव्हरमध्ये तब्बल सर 20 रन्स आलेले आहेत. हे थोडंसं महागडं एक्सपेन्सिव्ह षटक आपण पाहिलं. थोडी चर्चा आता कैफ जयदीप देखील थोडीशी ते चर्चा देखील करतायत. सुपर किंग्स या टीमचे ते देखील चांगले खेळाडू राहिलेले आहेत. अशोक बरमारी असतील, त्याचबरोबर ऋषी बारे जे का थर्ड मॅचच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना त्या गोलंदाजी मार्कवरती परत पुन्हा एकदा या ठिकाणी च्या गोलंदाजीमध्ये मात्र कोणता बदल नाहीये. कारण पहिलं षटक कैफने टाकलं, दुसरं मात्र किशोर आणि तिसरं पुन्हा एकदा अकय बुरणकरच्याच हातामध्ये आता चेंडू सोपावलाय. जे का आपण पाहायला गेलं टीम ओनर आहेत योगेश दांडेकर यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं. तिसरं षटक पुन्हा एकदा टाकलं जाईल. ओ यावेळेला चांगला बॉल आहे, परफ्यूम डिलिव्हरी आहे. अगदी चेहऱ्याच्या जवळून मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट बॉलचा कोणता संपर्क झाला नाही. पुढचा ज्यावेळेला चेंडू टाकतील थोडीशी आता चर्चा देखील करतील. कारण मागच्या ओव्हरमध्ये 20 रन्स आलेत, पहिल्या ओव्हरमध्ये 7 काढले होते. आणि एक वेगळा माइंडसेट घेऊन आता हे दोन्ही फलंदाज बॅटिंग करताना दिसतील. सर आकाश सकपाळ यांची एक स्पेशालिटी आहे, कमी काळताना आपण डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळताना बघतो. ज्याप्रमाणे आपण ऋषी पासरटकर याची चर्चा करतो तशाच प्रकारचा हा देखील खेळाडू राहिलेला आहे. कारण अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये आणि त्याचबरोबर या रबर बॉल क्रिकेटमध्ये आकाश सकपाळ यांनी देखील सांगितलंय की मी डिफेन्स कमी खेळतो, कारण मी सुरुवातीपासून प्रत्येक गोलंदाजावरती अगदी प्रेशर टाकण्याच्या उद्देशानं मैदानामध्ये मी दाखल झालेलो असतो. नक्कीच सनी, या ठिकाणी आकाश सकपाळच्या संदर्भात आपण चर्चा करूया. मागील दापोली प्रीमियर लीगच्या एका पर्वामध्ये सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्याचा जो विक्रम आहे तो देखील आकाश सकपाळच्या नावावरती नोंदवला होता. अर्थात तोच आकाश सकपाळ पुनश्च एकदा दापोली मान्सून प्रीमियर लीगमध्ये या महत्त्वाच्या मॅचमध्ये तेवढी शानदार फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय का हे बघणं फार गरजेचं असेल. ऑन साईडला ड्राईव्ह केलेला चेंडू, ज्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपला सहकारी खेळाडू श्रेयसला दाखल केलेला आहे. याच्यानंतरला सर फर्स्ट एलिमिनेटरची मॅच देखील काही वेळातच खेळवली जाईल. याच्यानंतर संतोष एजन्सी आणि जयराज फायटर्स या दोन संघांमध्ये खेळवली जाणार आहे. राऊंड द विकेट गोलंदाज पुन्हा तयार झालाय. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता आणि अंपायरचा इशारा इथे मात्र आणि अंपायरचा डिसिजन मात्र व्हाईट बॉलचा आलेला आहे. सो अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन, सो नो आर्ग्युमेंट. सर पंचाचं डिसिजन शेवटचं राहील. सुपर किंग दापोली बनाम दापोली फायटर्स, दोन बलाढ्य संघ. फर्स्ट क्वालिफायरचा सामना दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती. दुपारचं सत्र क्रीडा रसिकांची देखील तेवढीच वाखाणण्याजोगे गर्दी आपण पाहतोय. या षटकातला पुढचा बॉल, मिस्टर कॅप जबरदस्त गोलंदाजी करतायत.
शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. श्रेयसच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू नाही आहे. फॉलो थ्रोमध्ये स्वतः कैफने जाऊन चेंडूला पकडलेला आहे, अडवलेला आहे. धाव मात्र मिळणार नाही आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. याच्या अगोदर जो चेंडू टाकलेला होता पंचांनी स्वेअर डिक्लेअर केलेला होता, त्याच्यावरती थोडीशी नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा शानदार कमबॅक मिस्टर कैफ बोरणकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आकाश आणि श्रेयसची जोडगोळी जेवढी जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभे राहील तेवढ्याच दापोली फायटर संघासाठी एक जमेची बाब ठरू शकेल. राऊंड विकेट पुन्हा एकदा मिस्टर कैफ. श्रेयस खटावकरसाठी टाकलेला चेंडू, यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली इथे झेल पकडलाय आणि कैफला मिळते एक महत्वाचं यश. आणि नक्कीच सर जर पाहायला गेलं तर या मॅचमध्ये एक महत्त्वाची विकेट ही देखील गेलेली आहे. कारण सुरुवाती या ओव्हरमध्ये रन्स येत नव्हते, त्याचंच प्रेशर त्याचाच दबाव होता श्रेयसवरती देखील. सुरुवातीचे 2 बॉल डॉट आले, त्याच्यानंतर मग एक सिंगल, मग एक व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर मग पुन्हा एक डॉट बॉल आला आणि तो प्रेशर मात्र रिलीज करण्यासाठी अंततः मोठा फटका खेळावा लागला, जो का प्रॉपर टायमिंग नव्हता बॅट आणि बॉलचा. आणि सरळ मात्र जिथे डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू त्यांनी कोणती चूक न करता त्या कॅचला पकडलं आणि आता सरळ एक चांगली पारी खेळत असताना तब्बल 300च्या स्ट्राईक रेटनं 18 रन्स बनवले आणि सरळ आता मैदानाच्या बाहेर आपला शेस जाताना पाहायला मिळालाय. श्रेयस बाद झाला आणि मित्रांनो त्यानंतर एक सिनियर खेळाडू अर्थात जतीनदादा साळगावकर मैदानाच्या दिशेने जात आहेत. लिजंड क्रिकेटर ऑफ दापोली टेनिस क्रिकेट ही बिरदावली देखील त्यांना प्राप्त झालेली आहे. एक मोठं नाव दापोली टेनिस क्रिकेट विश्वात, एक स्टार खेळाडू. गेले अनेक वर्ष दापोलीकरांचं मनोरंजन करताना या खेळाडूला आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. दापोली प्रीमियर लीग असू दे किंवा दापोली मान्सून प्रीमियर लीग या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांच्या मुख्य आयोजकामध्ये यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे आणि तोच खेळाडू आता हळूहळू मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. कैफने जी महत्त्वाची विकेट प्राप्त केलेली आहे त्याच्यानंतर त्याचा देखील कॉन्फिडन्स वाढलेला आहे. संपूर्ण टीम आता नक्कीच उत्साही आणि आनंदी दिसते. आणि काय नाही आपण पाहायला गेलं तर या खेळाडूच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले नवीन नवीन जे खेळाडू आहेत ते घडलेले आहेत, ज्याची आपण चर्चा करत राहू. सर आसन टिकले, आता मात्र तो कुवेतमध्ये आहे. तो देखील जतीन सालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच घडला होता. अगदी त्यांच्या अंडर चांगला शिकला होता. एक चांगला क्रिकेटपटू तो देखील तयार झाला. दापोली 11 या टीमकडून सातत्याने त्याला आपण खेळताना बघितलं. त्याच्यानंतरला अनेकांचं स्वप्न असतं की रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी घ्यावं, ती देखील त्या हसन टिकलीनं दापोलीतला एकमेव तो देखील खेळाडू ठरला की जतीनदादांच्या मार्गदर्शनाखाली त्याने देखील ती रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी तो खेळला. त्याच्यानंतर आकाश सकपाळ हे देखील सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात. ते देखील मोठमोठ्या स्पर्धा देखील आपण दापोली 11 या टीमचे अगदी तारणहार आहेत जतीन सालगावकर. नक्कीच दापोली 11च्या माध्यमातून त्याने अनेक खेळाडूंना एक मुक्त व्यासपीठ देखील निर्माण करून दिलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज अनेक खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाऊन देखील या दापोली तालुक्याचं नाव रोशन करताना पाहायला मिळतात. आता गोलंदाजी मार्कवरती शेवटचा बॉल असेल, या ओव्हरमधील जतीन सालगावकर तयार असेल, परंतु नाही. या ठिकाणी रनअपमध्ये थोडीशी दुविधा बघायला मिळाली. पुन्हा एकदा रनअप घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर मग पुढचा चेंडू तो टाकला जाईल. थोडीशी वेगळी रणनीती असावी कैफची देखील, कारण समोर देखील एक लिजंड फलंदाज आहे ज्याच्या विरुद्धमध्ये आपल्याला एक शेवटचा बॉल टाकायचा आहे. कारण आत्तापर्यंत काय बॉलिंग केले सर, 11 बॉल टाकलेले आहेत. कैफनं फक्त 9 रन्स खर्च केले, ज्याच्यामध्ये एक महत्त्वाची विकेट देखील आहे. अजून काय पाहिजे असं बॉलर म्हणून. आता थोडंसं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. थोडंसं आपण बघितलं हे जे आहे सर, हे दृश्य काल देखील आम्ही सातत्यानं बघितलं होतं. खरं तर गोलंदाजाचा जो कॉन्फिडन्स आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. याच्या अगोदर जर आपण बघितलं होतं तर थोडंसं कन्फ्युजन होतं गोलंदाजीमध्ये ते कैफला आणि त्याच्यानंतर जतीनदादाने देखील तेवढं चांगलं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा 2 स्टार खेळाडूंमधले एक दमदार बॅटल तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे. अजून देखील दोन्ही खेळाडू सेट झालेले नाही आहेत, तयार झालेले नाही आहेत. जतीनदादा साळगावकर स्ट्राईकवरती खेळतील. समोर आहे एक युवा गोलंदाज मिस्टर कैफ बोरणकर. गेल्या अनेक वर्ष दापोलीकरांना आपल्या शानदार गोलंदाजी आणि फलंदाजीने मंत्रमुग्ध केलंय. ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता, संभवता बॅटची बाहेरची कडा घेत चेंडू जातोय तो थर्ड मॅन रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकेरी धाव इथं जरूर पूर्ण केली जाईल आणि त्याचबरोबर टीमची धावसंख्या देखील आता पुढे सरकलेली आहे. दरम्यान इथे आपण पाहतोय 30 या अंकावरती संघाची धावसंख्या पोहोचते. 3 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. 2 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत.
आता चौथं षटक जे असेल राफिदकडे सरळ जे कॅप्टन जे असतील ते मात्र गेले तर राफिदला चौथं षटक दिलं जाईल. गोलंदाजीचा अटॅक आपण पाहिलं सुरुवातीला पहिलं षटक मात्र 7 रन्सचं मात्र खर्च केलं होतं. त्याच्यानंतर दुसरं षटक 20 धावांचं आलं. तिसऱ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ आपण जर पाहायला गेलं तर 3 रन्स आले होते. यावेळेला चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक असतील डीप मध्ये 1 रन्स मात्र घेतलाय. एकाच धावेवरती आता संतुष्ट होत आहेत. आज चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पहिल्याच बॉलवरती राफिदच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. आकाश सकपाळ ते थोडेसे धीम्या गतीने खेळलेत. आतापर्यंत ज्यावेळेला ओपनिंगसाठी ते गेले होते 4 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी 3च रन्स बनवलेले आहेत आणि संघाचं स्कोर कार्ड संपूर्ण आता 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. किमान तरी आपण जर पाहायला गेलं तर 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 60 पेक्षा अधिक रन्स बनवावे लागतील. तर प्रतिस्पर्धी संघाकडे देखील एक चांगले आक्रमक फलंदाज आहेत. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक येतील त्या चेंडूपर्यंत पोहोचतील, कलेक्ट करतील, थ्रो करतील, परंतु 1च रन्स मिळणार आहे. योग्य वयचा नकार जतीननं आकाश यांना देखील दिला, नाही तर धावचीत देखील होऊ शकले असते ते. जतीन सालगावकर आता स्ट्राईक मार्कवरती असणार आहेत. सनी जर आपण पाहिलं या मॅच मध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक आकाश सपकाळला मिळणं गरजेचं होतं, परंतु अजून देखील तसं चित्र पाहायला भेटत नाहीये. 3 षटकांचा खेळ इथं पूर्ण झालेला आहे. राफिदवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. षटक क्रमांक 4 साठी जतीनदादा साळगावकर स्ट्राईक वरती खेळतील. लिजंड क्रिकेटर म्हणून देखील त्यांची मोठी ओळख राहिली दापोली टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा. एक अवांतर धावेची वर पुनश्च एकदा धाव फलकामध्ये पडते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत 33 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. राफिद आणि त्याचबरोबर आपण पाहतो यष्टिरक्षक दोघेही संवाद साधतायत. हे संवाद फार महत्त्वाचे असतात. कॉन्फिडन्स वाढवणं फार गरजेचं असतं. आपण मगाशी देखील चर्चा केलेली होती की तुम्ही जर आत्मविश्वासाची जर इन्व्हेस्टमेंट केलीत तर तुम्हाला विकेट किंवा धावांचा डिव्हिडंड भेटू शकतो. आणि तेच चित्र इथे आपल्याला पाहायला भेटते का बघूया. जतीनदादा साळगावकर कालच्या 2 दिवसामध्ये म्हणजे विशेषतः काल असेल परवा असेल अतिशय सुरेख अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील दापोलीकरांनी अनुभवली आहे. आकोट टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षक. थोडीशी मिसफील्ड. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा चान्स घेतला. धावचीची संधी होऊ शकेल. अपील फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. मोठी विकेट. आकाश सपकाळ बॅक टू द पॅव्हेलियन. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळते सुपर किंग दापोली संघाला. पस्तीस धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. दापोली फायटर्स आणि सुपर किंग दापोली पॉइंट टेबल मधील पहिल्या 2 क्रमांकाचे संघ हा पहिला क्वालिफायरचा सामना खेळत आहेत. सुपर किंग दापोली संघाचं वर्चस्व या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. दापोली फायटर्स सारखा बलाढ्य संघ पस्तीस धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. गोलंदाजी शानदार पाहायला मिळते. विशेषतः जर आपण बघितलं होतं तर काही पुरवण करणे अप्रतिम गोलंदाजी केलेली होती आपल्या टीमसाठी. विकेट टेकिंग डिलिव्हरी देखील पाहायला मिळाली. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय राफिद अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. नुकताच आकाश सपकाळ जो महत्वाचा खेळाडू होता तो धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेला होता. थोडंसं ताळमेळ कमी प्रमाणामध्ये. लोअर फुल टॉस स्वप्नील शिंदेसाठी. यावेळेला आपण पाहतो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. कोणतीही चूक केलेली नाहीये. स्वप्नील शिंदे सारखा स्टार खेळाडू बॅक टू द पॅव्हेलियन. राफिदचं खरंच कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत. बॅक टू बॅक 2 विकेट. एक रनआउट होतं. एक सर्वात मोठी विकेट म्हणजे आकाश सकपाळची जे रनआउट झाले. त्याच्यानंतर स्वप्नील शिंदे यांना पाठवलं गेलं जे गोल्डन डकचे शिकार झाले. आणि आता मात्र क्रमांक 5 वरती बंटी यांना पाठवलं गेलंय. यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची.
चांगली गुणवत्ता देखील आहे. पण तू राफीदनं काय गोलंदाजी केले. एक गुड ऑफ लेन्सचा बॉल होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या परिसरामध्ये योगेश यांची अगदी सुरेख झेल देखील त्यांनी पकडलं. थोडंसं जे स्कोअर कार्ड आहे ते धीमा गतीनं अगदी स्थिरावलंय. या ओव्हरमध्ये रन्स आलेले नाही आहेत. मागच्या ओव्हरमध्ये देखील जे कैफनं षटक टाकलं होतं, ज्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर केवळ आणि केवळ 3च रन्स आले होते. 4 बॉल टाकलेत आणि केवळ 5 रन्स मात्र खर्च केलेले आहेत. पुढचा बॉल असेल बंटीनं यावेळेला आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. येतोय क्वालिटी दर्जाचा क्लासिकल फटका षटकार. आणि कदाचित तिथे रन्स होत नाहीयेत. जर रन्स बनले इथून 60 पेक्षा अधिक जर धावा इथे स्कोर कार्ड वरती लागल्या तर प्रतिस्पर्धी संघाला देखील ते डोई जर जाऊ शकतं. कदाचित डोकेदुखी देखील ठरू शकते. बंटीच्या रडारमध्ये सर चेंडूला दिलं होतं आणि त्याच्यानंतरला मात्र त्यांनी सरळ आल्या त्या चेंडूवरती आक्रमण केलं आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. सनी हा खेळाडू पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन गेलेला आहे. त्याला माहिती आहे त्याची जबाबदारी काय आहे. कारण जे आघाडीचे जे प्रमुख खेळाडू आहेत बॅक टू द पॅव्हेलियन झालेले आहेत. मोठी जबाबदारी पुन्हा एकदा बंटीवरती येऊन दाखल झालेली आहे. या बॉलवरती देखील चांगला फटका खेळला. ऑफ साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केले. संभवतः दुसरी धाव घेतली जाईल का तर नाहीये. नकार दिला इथे. एका धावेवरती समाधान मानले. एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकते. संभवतः 4थं षटक देखील संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या झालेली आहे 42. 4 गड्यांच्या मोबदल्यात. तर त्याचबरोबर सनी ऑनलाईन देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडारसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. समीर झगडे ते सांगतायत की जतीनदादा साळगावकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी खांडेकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. सो आता या ठिकाणी फार मोठी जबाबदारी असेल जतीनदादा साळगावकर यांच्यावरती देखील. षटकार मारा, 200 रुपयाचं कॅश प्राइज प्राप्त करा. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर किमान तरी एक टार्गेट सेट करावं लागेल तुम्हाला. 55 किंवा 60 धावांचं जर टार्गेट सेट केलं तर ज्यावेळेला सुपर किंग दापोली हा संघ फलंदाजीसाठी येईल त्यावेळेला त्यांच्यावरती देखील सनी एक दडपण, एक मानसिक प्रेशर हे जनरेट झालेलं असेल. कुठेतरी धावा बनवायची आहेत या विचारामध्ये ते देखील विकेट गमावू शकतात. सो जर आपण बघितलं तर या ठिकाणी दापोली फायटर्स संघाला देखील एक चांगली फाईट द्यायची असेल तर धावा इथे बनवणं गरजेचं असेल. स्ट्राईक वरती तुम्ही पुन्हा एकदा बंटीला बघताय. नॉन स्ट्राईक मार्क वरती जतीनदादा साळगावकर. तर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती कुणावरती विश्वास दाखवला जातोय संघ मालक योगेश दांडेकर यांच्या माध्यमातून हे आपण जरूर बघणार आहोत. मिस्टर अभि गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. शेवटचं षटक असेल तर स्ट्राईक वरती मिस्टर बंटी असतील. बंटीने आपण बघितलं होतं ज्यावेळेला तो फलंदाजीसाठी आलेला होता पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलेल्या षटकाराने गोलंदाजाचं स्वागत केलं. शेवटच्या षटकातला पहिला बॉल, यावेळेला शानदार फटकेबाजी बंटीच्या बॅट मधून येतोय. हा दुसरा मॅक्सिमम षटकार. दॅट्स अ मॅग्निफिसंट इनिंग. काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. खरं तर आपण बघितलं मधल्या फळीतला हा खेळाडू आहे. अंडरम खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळतो, परंतु आज इथे ओरम क्रिकेट खेळत असताना देखील आपली जी गुणवत्ता आहे ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. जतीनदादा साळगावकर यांची कौतुकाची थाप बसते आणि त्याच्यासाठी फार महत्वाची असणार आहे. प्रोत्साहन दिलेलं आहे जतीनदादा साळगावकरने बंटी याला. पुन्हा एकदा षटकातला पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॅक टू बॅक मॅक्सिमम षटकार बंटीच्या बॅटमधून. दरम्यान जर आपण पाहिलं तर ऑनलाईन बाळू थोरात सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रचंड चाहते आहेत. बघ दापोलीचं टेनिस क्रिकेट असू दे किंवा दापोलीचे कबड्डी असू दे, या दोन्ही खेळांवरती जीवापाड प्रेम करणारे ही आमची मित्रमंडळी आहे. बाळू थोरात सर बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा आमची भेट होते. सो आपलं मनापासून पुन्हा एकदा ऑनलाईन या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर समीर झगडे सर ज्यांनी आपण बघितलं होतं की मगाशी देखील त्यांची मी कमेंट्स वाचलेली होती. जतीनदादा साळगावकर यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर षटकार मारला तर.
फहद चिपळूणकर यांची देखील कमेंट्स येते. जबरदस्त फलंदाजी आपल्याला जतीन दादा आणि त्याचबरोबर बंटी यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. वेल प्ले. दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्रा घेत आहेत, परंतु यावेळेला पुन्हा एकदा बंटीच्या बॅट मधून शानदार फटका येतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी षटकार चौकारांचा पाऊस इथे बंटीने पाडलेला आहे. 58 धावा, 58. अभि पवारच्या विरोधामध्ये जोरदार आक्रमण इथे केलेलं आहे बंटीने. नाव देखा न ताव देखा, हर गेंद को सीमा रेखा के बाहर फेका. षटकार, त्याच्यानंतर चौकार. लाजवाब फलंदाजी. जाकीर कडवेकर सांगतायत लीजेंड प्लेयर जतीन दादा साळगावकर. येस, ऍब्सोल्युटली. ओहो, घणाघाती प्रहार बंटीच्या बॅट मधून. चेंडू जातो तो सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बंटी एलकरच्या बॅट मधून आलेला हा मॅक्सिमम षटकार. दॅट्स अ सुपर आउटस्टँडिंग बॅटिंग. आणि बंटीने आता थोडीशी इथे घंटी वाजवलेली आहे गोलंदाजाची देखील. अभिवरती विश्वास दाखवलेला होता, खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु त्या अपेक्षा तो पूर्ण करू शकलेला नाहीये. बंटीने सुरेख कामगिरी पार पाडलेली आहे, अप्रतिम कामगिरी. मी तर म्हणेन या इनिंगच्या माध्यमातून बंटीने आपली जी गुणवत्ता तर सिद्ध केली आहे, परंतु आपल्या करिअर मधली सर्वात एक मोठी इनिंग खेळण्याचा प्रयत्न बंटीने दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती केलेला आहे. फार कमी संधी मिळालेली आहे बंटीला दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती फलंदाजी करण्याची, परंतु आज त्या संधीचं सोनं केलंय. या षटकातला पुढचा बॉल अभिचा ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी दंडित केलेला आहे. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर पडते धावफलकावरती. टीमची धावसंख्या दापोली फायटर संघ सुरुवातीला थोडासा चाचपडत खेळला, त्यानंतर 65 या आकड्यापर्यंत आतापर्यंत मजल मारलेले. 4 आघाडीचे जे फलंदाज होते ते माघारी परतले. मुदस्सर मागजनकर, आकाश सपकाळे असेल, त्याचबरोबर स्वप्नील शिंदे हे जे स्टार खेळाडू होते ते लवकरात लवकर बाद झाले. आणि त्याच्यानंतर जतीन दादा साळगावकर असेल, बंटी यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटे. धावचीची संधी आहे, धावचीची संधी आहे, परंतु इथे पंचांचा निर्णय ऑफिशियल काय येतोय तो आपण पाहूया. एक धाव तर पूर्ण जरूर केली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. पांडुरंग तबीब अभिनंदन केले त्यांनी. नो बॉलचा इशारा रेफरी यांचा. सो दुष्काळात 13वा महिना अभि पवार साठी, कारण सुरुवातीला आपण बघितलं की थोडासा मागडा ठरत होता आणि त्यानंतर या अवांतर धावा देखील येत आहेत. कुठेतरी हा चिंतेचा विषय ठरू शकेल सुपर किंग दापोली संघाला. एका चांगल्या सुरुवातीनंतर आता थोडीशी नैराश्यजनक कामगिरी मिस्टर अभि पवार यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या पोहोचते 68. 68 धावा झालेल्या आहेत. बंटी त्याची जर वैयक्तिक धावसंख्या आपण बघितली तर 7 बॉल मध्ये 31 धावांवरती तो खेळतोय. लाजवाब खेळ, अप्रतिम फलंदाजी मिस्टर बंटी यांच्याकडून. दापोली तालुक्यातील पाचवली गावातून बिलॉंग करतो. अंडरम जबरदस्त खेळतो हा खेळाडू. आणि आज आपण बघतोय की ओरमच्या स्पर्धेमध्ये देखील आपली जी गुणवत्ता आहे ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. अभि पवार पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकोट टप्प्याच्या बॉलवरती पुन्हा एकदा शानदार प्रहार मिस्टर बंटीच्या बॅट मधून. हा घणागती प्रहार, मिळतील धावा 4. वेल प्ले मिस्टर बंटी एलकर, लाजवाब बॅटिंग. आज आपले जे प्रशंसक आहेत, जेवढे चाहते आहेत, त्यांना खुश केलेला आहे मिस्टर बंटीने. बॅटच्या रडार मध्ये हवाई फायर केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय मिस्टर कैफ आणि सरते शेवटी हा झेल पकडलाय. बंटीची जी विध्वंसक फलंदाजी होती, आक्रमक फलंदाजी, तिला ब्रेक लावलेला आहे, परंतु बंटीने त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आपली जी भूमिका अतिशय यथोचितरित्या त्याने पार पाडली. जीवनाच्या रंगमंचावरती अशा पद्धतीने वावरा की पडदा पडल्यानंतर देखील टाळ्या वाजल्या पाहिजे. या खेळाडूने तीच फलंदाजी केली. सामना संपलाय. आणि बंटीची जर फलंदाजी आवडली असेल तर दापोली फायटर्स एकदा जोरदार टाळ्या मिस्टर बंटीसाठी व्हायला पाहिजेत. शानदार बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. 72 72 धावा बनवल्या. 73 धावांचं एक भलं मोठं विशाल लक्ष आणि खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं बंटी एलकरने.
अनपेक्षितरित्या या फलंदाजाला संधी दिली. जतीनदादा साळगावकर विकेटवरती असताना देखील जास्तीत जास्त स्ट्राईक मीटर बंटीला मिळाली आणि बंटीने देखील त्या संधीचं सोनं करत आपल्या करिअर मधली एक मोठी मॅरेथॉन इनिंग आज दापोलीच्या ऐतिहासिक मैदानावरती पार पडली आणि दापोली फायटर्स संघाला एक आश्वासक स्थितीपर्यंत तो घेऊन गेला. वेल प्ले मिस्टर बंटी. असलं या पुढची मॅच असेल संतोष एजन्सी आणि जयराज फायटर्स स्पर्धेतली फर्स्ट एलिमिनेटर मॅच. अमेय पालकर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. अमेय पालकर, अमेय पालकर आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सकडे या. अमेय पालकर, सुमित जाधव आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय.
फर्स्ट क्वालिफायरची मॅच आहे. प्रथम फलंदाजी करत असताना दापोली फायटर्स या टीमनं 72 रन्स बनवले. 73 धावांचं या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि आता सलामीचे दोन फलंदाज, जे ओपनिंग पेअर आपण बघतोय ऋषी बारे आणि त्याचबरोबर शोएब बरमारे. शोएब बरमारे यांना बघतोय आपण स्ट्राईक मार्क होती श्रेयस खटावकर यांच्या विरोधामध्ये. पहिलाच बॉल आहे, मोठा फटका खेळण्याचा अगदी नक्कीच माणूस होता त्यांचं. आणि त्याच्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी हा नानासा मामला आहे. ही मॅच जिंकायची असेल, हा सामना जिंकायचा असेल तर इथे ऋषी बारेचा बल्ला चालणं खूप महत्वाचं आहे. मागच्या मॅचमध्ये ते लवकर बाद झाले होते, केवळ 2च रन्स त्यांनी बनवले होते. परंतु तुमच्या समोर देखील मोठी संकट आहेत. पहिलं षटक जर या ठिकाणी श्रेयसच्या माध्यमातून टाकलं जाते तर येणारं पुढचं जे षटक आहे ते आकाश सकपाळ यांच्या माध्यमातून टाकलं जाईल. एक चांगलं गोलंदाजीचा अटॅक आपण दापोली फायटर्सच्या टीमकडे देखील बघतोय. आकाशनं देखील या ठिकाणी चांगली बॅटिंग करत होते, परंतु ते रनआउट झाले. त्याच्यानंतर बंटी एलकर यांची एक यादगार, एक चांगली पारी आपण पाहिली. ओ यावेळेला श्रेयस वरती एक खणखणीत दणदणीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 6, षटकार. ही संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 सीझन 1 पहिल्या पर्वात येईल ह्या बिगेस्ट फेस्टिवल मान्सून धमाका. आणि याच्या नंतरला फर्स्ट एलिमिनेटर संतोष एजन्सी विरुद्ध जयराज फायटर्स, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. काय बॅटर रंगतंय, काय मॅच पाहायला आपल्याला मिळते. श्रेयस खटावकर यांच्यावरती आता आक्रमण करताना आपण ऋषी बारे यांना पाहिले. पुढचा बॉल टाकला जाईल, शॉर्ट ऑफ लेंथ, ऑफ स्टॉपच्या खूप बाहेर. इथे अजिबात छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. ती चांगली बॅटिंग आपल्या ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जो ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता त्याला सरळ सोडलं, कंट्रोल मध्ये देखील दिसलेले आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी या मॅच मध्ये एक ट्विस्ट तर नक्कीच येऊ शकतो. जोपर्यंत ऋषी आहे तोपर्यंत षटकार चौकारांचा बोसार देखील पाहायला मिळू शकेल. शोएब बरमारे देखील त्या तशाच प्रकारचे फलंदाज आहेत, विस्फोटक फलंदाज आहेत, विध्वंसक फलंदाज देखील आहेत. जेव्हा जेव्हा ते बॅटिंग करतात गोलंदाजाच्या मनामध्ये नक्कीच एक भीती तर असते की बॉल टाकायचा तर कोणत्या लेंथला या ठिकाणी बघा, कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकायचा नक्कीच आपल्याला बघायला मिळू शकेल. स्कोरबोर्ड थोडा त्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. अगदी पंचाच्या डाव्या बाजूने कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आयटम ओव्हर द विकेट शोएब बरमारे तयार असतील. इथे हा फटका बसलाय आणि स्वतःला तो कोसून घेतलं जात आहे, कारण इथे हा फटका देखील तुम्ही मोठा खेळू शकला असतात. आक्रमण देखील आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं, परंतु नाही, डॉट बॉल आलाय. जशी डॉट बॉल येणार ना फलंदाज थोडेसे प्रेशर मध्ये देखील दिसू शकतील आणि गोलंदाजांचा कॉन्फिडन्स मात्र आता तिथे उंचावणार आहे. कारण श्रेयस खटावकरने संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये स्पेशली चांगलीच गोलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये त्यांना आपण पाहिलं जी लीग स्टेजची ती मॅच खेळले होते, तिथे देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल असेल, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि सक्सेसफुली यॉर्कर देखील बघायला मिळाला. खोदून मारण्याचा प्रयत्न होता. बाईचा हा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळू शकेल. षटक क्रमांक पहिल्यातील एक शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक असणार आहे. याच्यानंतर देखील आपल्याला संतोष एजन्सी आणि त्याचबरोबर जयराज फायटर्सचा संघ खेळताना दिसू शकेल. दोन मोठे संघ आहेत. जयराज फायटर्स देखील एक चांगला संघ राहिलाय. फर्स्ट एलिमिनेटरची मॅच ती खेळली जाईल. इथून जिंकणारा संघ सरळ मात्र अगदी फायनलचं तिकीट बुक करणार आहे. ह्या चमचमत्या अशा ट्रॉफीज देखील अगदी एक पाऊल या दोघांपैकी एक कोणता तरी संघ मात्र दूर आहे की अंतिम फेरीचं मात्र ते तिकीट बुक करणार आहेत. कोणता संघ जिंकेल प्रिडिक्शन लावणं कठीण आहे. या ठिकाणी अगदी जाग्यावरनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, अनोख्या स्टाईलमध्ये खेळत होते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलेला आहे विदाउट लॉस 10 रन्स सुपर किंग्स दापोली. टॉस साठी यायचं आहे संतोष एजन्सी आणि जयराज फायटर्स.
10 रन झालेत पहिल्या ओव्हरमध्ये. एक चांगलं षटक पाहायला मिळालं श्रेयसच्या माध्यमातून. चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. कमी रन्स मात्र दिलेले आहेत तिथे. एकच सिक्स आला होता मागच्या ओव्हरमध्ये. इथे चांगला लॉफ्टेड स्ट्रोक आहे. 1 रन्स मात्र घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात आता केला जाणार नाही, कारण स्ट्राईकला तर ऋषी बारी आलाय. त्याला माहित आहे की मोठे फटके ते देखील खेळतात. 11 रन स्कोर बोर्डवरती आता लागले. 23 बॉलमध्ये 62 रन्स पाहिजेत. ऋषी स्ट्राईकला आहे. ऋषी हे तो भाई लोक खुशी भी है. आपण बघतोय तर मोठे फटके घ्यावे लागतील इथून पुढे जिंकायचं असेल तर. सुपर किंग्स दापोली या टीमनं अगदी पॉइंट्स टेबल मध्ये अगदी अग्रस्थानी पाहायला मिळाला. ओ यावेळेला चांगला लॉफ्टेड आहे. खूप उंच आहे, खूप दूर आहे. 6 धावांसाठी मिळत आहेत 6 रनचा षटकार. कमालची बॅटिंग आहे. ऋषी बारे आता आकाश सकपाळ यांच्यावरती तुटून पडलेत पहिल्या बॉलवरती. शॉर्ट ऑफ लेंथ आकुडे टप्प्याचा बॉल होता, ज्याच्यावरती चांगला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 6 रन्स मिळाले आणि स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती स्थिरावलेला आहे. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि खरंच कौतुक या 73 धावांमध्ये एक कॉन्ट्रीब्युशन आपण देखील पाहिलं बंटी एलकर यांचं, ज्याच्यामध्ये 30 ते 35 रन्स मात्र आपण बंटी एलकर यांचे पाहिले. काय बॅटिंग केली होती. शेवटचे काही बॉल मात्र मिळाले त्यांना. आणि प्रत्येक गोलंदाज म्हणजेच अभि यांना आपण पाहिलं, त्यांच्या गोलंदाजीवरती त्यांनी देखील चांगले मोठमोठे स्ट्रोक आणले होते. एक चांगली वादळी खेळी देखील आपण बघतोय. बेस्ट रेडिंग या संपूर्ण स्पर्धेमधली आपण त्यांची वैयक्तिक पाहिली. पुन्हा एकदा आता या ठिकाणी थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर बॉल घेतला होता. 1 रन थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु केवळ आणि केवळ 1च रन्स मिळणार आहे. संघाचं स्कोर कार्ड आता 18ला जाऊन पोहोचणार आहे. तर दोन्ही बाजूला आता आक्रमण करणं गरजेचं आहे. शोएब बर्मारे थोडेसे धीमा गतीने खेळत आहेत. आपण मागच्या सर्व मॅचेसमध्ये योगेश दांडेकर यांना पाहिलं होतं ओपन करताना. ते ओपनिंगसाठी यायचे, परंतु आता इथे शोएब बर्मारे यांना मात्र ओपनिंगसाठी पाठवलंय. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक अगदी त्या ठिकाणी तैनात असतील. एकच धाव फक्त 22ची मात्र मिळणार आहे. स्कोरबोर्ड आता या ठिकाणी पुढे सरकत असताना 19 या आकड्यावरती 19 रन्स. पुढचा बॉल आहे. याही वेळेला पुन्हा एकदा फटका बसलाय. चांगल्या गेम प्लॅन नुसार, रणनीतीनुसार आपण बघतोय तर केवळ 1 रन्स मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 20 रन्स. 20 या आकड्यावरती शेवटचा बॉल आहे. जयराज फायटर्स आणि संतोष एजन्सीचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर यायचं आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल आणि स्ट्राईक मार्कवरती तर शोएब बर्मारे. 5 बॉलचा सामना त्यांनी केलेला आहे. 2 रन्स वरती ते खेळत आहेत. तर त्याचबरोबर ऋषी बारे यांनी 6 बॉलचा सामना करत असताना 14 धावांवरती ते देखील खेळत आहेत. या ठिकाणी अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक असेल अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने या ठिकाणी आपण बघतोय. केवळ आणि केवळ 2 रन्स मात्र मिळून जातील. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले आतापर्यंत 22 या आकड्यावरती. 22 रन्स स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. आपण फर्स्ट एलिमिनेटरचा टॉस करतोय. संतोष एजन्सी विरुद्ध जयराज फायटर्स. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आदरणीय समीर सर यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करणार आहोत. संतोष एजन्सी या टीमनं मात्र टॉस जिंकलेला आहे. फर्स्ट एलिमिनेटर संतोष एजन्सी विरुद्ध जयराज फायटर्स. चला जाऊयात या चालू मॅच कडे. तुम्हाला सर्वांना घेऊन जाईन. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिला गेलं तर 22 रन्स आपल्याला बघायला मिळाले. त्याचबरोबर जिंकण्यासाठी अजून देखील 18 बॉलमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे.
18 बॉल 51 धावांची आवश्यकता आहे. याचाच अर्थ प्रत्येक ओव्हरमध्ये 17ची सरासरी मेंटेन ठेवत असताना हे रन्स मात्र तुम्हाला करावे लागतील. पर ओव्हर 17 रन्स. बॅटिंग मध्ये डीप बॅटिंग मध्ये खोली आहे. त्याचबरोबर जर आपण पाहायला गेलं तर काही बुरंडकर येणं बाकी असतील. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर किशोर गुंडेकर देखील बॅटिंग करू शकतील. आपण पाहिलं असाल त्यानंतरला योगेश दांडेकर हे देखील अजून पाठीमागे आहेत. म्हणजे अजून तुमच्या हातामध्ये 10 विकेट्स आहेत. तोंड फलंदाज खेळत आहेत. इथे फटका फसलाय. प्रॉपर टायमिंग नाहीये. ऋषी यांचा बल्ला चालणं खूप महत्वाचं आहे. प्रति ओव्हर तुम्हाला 17ची सरासरी मेंटेन ठेवत असताना ते रन्स बनवायचे आहेत. त्यासाठी बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. शोएब बरमारे स्ट्राईकला असतील. आणि खरंच आपण जर पाहतोय तर श्रेयसनं संपूर्ण या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत एक ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स देखील, एक शानदार गोलंदाजी, एक दर्जेदार बॅटिंग देखील आपण त्यांची पाहिली. जतीन सालगावकर आपण पाहतोय तर दापोली फायटर्सच्या टीमचे जे ओनर आहेत अमित इंदुलकर सर असतील, जतीन दादा सालगावकर यांच्या मालकीचा संघ खेळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा बॉल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी केली जाईल. आता समोरच्या दिशेने आहे परंतु त्या ठिकाणची जी आउटफील्ड आहे ती स्लो आहे. ग्रास देखील आहे जोपर्यंत चांगलं. आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर 3 रन्स मात्र बनतात वेगानं. एक्स्ट्राचे रन्स देखील मिळालेले आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि संघाचं स्कोर कार्ड मात्र आता थोडंसं पुढे सरकतंय. 26-26 झालेली आहे. ती पार्टनरशिप बिल्ड होते पण ती पार्टनरशिप तुम्हाला यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासारखी तुम्हाला करावी लागेल. रन्स मात्र येत जातील परंतु हे रन्स आहेत तुम्हाला अगदी ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला षटकार चौकारांचा बहुसार करणं गरजेचं आहे. नंतर या धावांपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाहीत. कारण हे जे षटक आहे कुठेतरी असं वाटतंय की कमी रन्स मात्र खर्च केलेत आतापर्यंत. जो गोलंदाज श्रेयस आहे त्यांनी यावेळेला खूप उंच आहे, खूप उंच आहे. आकाश सकपाळ चेंडूच्या खाली आलेले आहेत आणि इथे मात्र कॅच पकडतील ऋषी बारे यांचं. मात्र आपण जर पाहायला गेलं तर बारी संपुष्टात आली आहे. श्रेयसनं सर्वात मोठी विकेट घेतली या मॅच मधली आणि ती म्हणजेच ऋषी बारे यांना बाहेर पाठवलंय. विस्फोटक फलंदाज, विध्वंसक फलंदाज यांना आता अगदी चेहऱ्यावरती नैराश्य घेत बाहेर जावं लागणार आहे. विकेट नंबर 1. आकाशनं काय कॅच पकडली. सुपर कॅच आपण बघितले. थोडी चर्चा करतायत जे किशोर असतील आणि चर्चा तर तुम्हाला खूप करणं गरजेचं आहे कारण महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून जिंकणारा फायनल साठी क्वालिफाय करणार आहे. पुढचा बॉल आता टाकला जाईल. समोर खेळाडू तयार असतील. किशोर गुंडेकर आहेत. चेंडूला देखील ते चेक करतायत. कोणती दुविधा आहे का त्या बॉल मध्ये. तर समोर आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा श्रेयस तयार आहे. एक इनफॉर्म बॉलर आहे, एक चांगला ऑलराऊंडर देखील आहे. बॉल टाकला जाईल समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड. इथे सरळ मात्र 6 रन्स मिळतील. षटकार आलाय. किशोरनं आल्या आल्या मात्र आक्रमण केले. ज्या गोलंदाजाला मात्र कुठेतरी फलंदाजांना अगदी कष्ट करावे लागले होते, स्ट्रगल करताना आपण बघितलं होतं त्यांना, परंतु त्याच्यावरती अगदी सहजपणानं सिक्सर ठोकलाय किशोरनं आणि संघाचं स्कोर बोर्ड आता 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 32 झालेले आहेत.
अजून देखील 41 रन्स पाहिजेत. 32 रन स्कोरबोर्डवरती आहेत. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. किशोर गुणदेकर यांच्या बॅटमधून 2 मोठे प्रहार झाले तर मॅचमध्ये ट्विस्ट येणार. यावेळेला सरळ मात्र यॉर्कर लेन्सचा बॉल होता. अंपायरचा इशारा लेग बाईचा 1 रन मात्र मिळून जाईल. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक आपण बघतोय तर तिसरं इन प्रोग्रेस शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या षटकातील. शोएब भरमारे यांचा बल्ला खामोश राहिला. मोठी स्ट्रोक येणार का नाही या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा थोडंसं रनअप मध्ये दुविधा आपल्याला बघायला मिळते. आता या नव्हते कॉन्सन्ट्रेशन नव्हतं तेवढं चांगलं की चेंडू टाकण्याच्या मानसिकतेमध्ये मात्र यावेळी नव्हते परंतु त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा चेंडू टाकावं लागेल त्यांना. इथे या बॉलवरती 6 मिळतील का शरीरापासून थोडस दूर आणि अंपायरचा इशारा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच मिळून जातील. आता स्कोरबोर्ड मध्ये थोडसा फरक पडेल या ठिकाणी थोडस या ठिकाणी चेंजेस होईल. 34 34 13 बॉल मध्ये पाहिजे 39 रन्स 13 मध्ये 39 13 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे. इथून प्रति बॉल 3 ची सरासरी आहे प्रति बॉल 13 बॉल मध्ये आपण पाहायला गेलं तर 39 ची. पुन्हा एकदा या ठिकाणी काय सातत्याने आपण कालच्या दिवसामध्ये देखील श्रेयसला बघितलं होतं. अशाच प्रकारचे या ठिकाणी थोडंसं काही जे इश्यूज आपण बघतो ग्राउंडवरती देखील पाय स्लिप होण्याचे चान्सेस देखील आहेत कारण आताच जी विकेट होती थोडीशी ओली देखील आहे. त्याच्यामुळे जे गोलंदाज आहेत आता गोलंदाजीकडे थोडं कठीण जाते. शरीरापासून या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर शोएब भरमारे यांना मात्र परतावं लागतंय कारण थोडे धीमे खेळत होते. तो प्रेशर बनला होता याच कारणास्तव मात्र ती विकेट देखील बघायला मिळाली आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपलेला आहे. लॉस ऑफ 2 विकेट्स 34 रन्स. येणाऱ्या 12 बॉल मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी अजून देखील 39 रन्स. बारा बॉल मध्ये 39 पाहिजेत. बारा बॉल मध्ये 39 पाहिजे. आपण बघितले 12 मध्ये 39 पाहिजे ज्याच्यामध्ये शेवटचे जे काही बॉल होते ज्याच्यात 35 रन्स बंटीने मारले होते ते कदाचित नितेश मोहिते गोलंदाजी मार्कवरती आहेत. 12 बॉल मध्ये 39 पाहिजे. इथे या ठिकाणी जोरदार अपील लावडली अपील देखील होते. लेग बाईचा इशारा 1 रन्स मात्र आता इथे आपल्याला बघायला मिळतोय. दाफुली फायटर्स या संघानं या मॅच मध्ये आता कब्जा केलाय. संपूर्ण मॅच आता मुठीमध्ये त्यांनी आणून ठेवले. इथून जिंकण्यासाठी 11 मध्ये 38 रन्स पाहिजेत. 11 बॉल्स मध्ये 38 रन्स होणं इथून मात्र शक्य आहे का
परंतु जे आयकॉन खेळाडू आहेत त्यांनाच आता मात्र इथे चमत्कार करावा लागेल. लोकांनी जर नमस्कार करायचं असेल ना तर इथे फलंदाजाला चमत्कार करावा लागेल, तरच लोक तुम्हाला नमस्कार करतील. आता वेळ आली आहे चमत्कार करण्याची. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर कुठेतरी या बॉलरला देखील आपण बघतोय की त्यांचं देखील त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर त्या ओव्हर द विकेट या साईडला थोडंसं या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर चिखल देखील झालाय. एक्स्ट्राज आहेत, आता एक्स्ट्राज मिळून जातील. एका बाजूला कैफ असेल, दुसऱ्या बाजूला आपण त्यांचे साथीदार किशोर गुंडेकर, या दोघांनी मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. 11 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता, 36 तर झालेत. नितेश एक चांगले बॉलर देखील, लेग कटर बॉल आहेत, शरीरापासून दूर आहेत. नक्कीच हा बॉल देखील आपण पाहिला तर बॅट आधी गेली, त्याच्यानंतर बॉल मात्र किपरच्या हातामध्ये. थोडंसं कंट्रोल, कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. चेंडूचा टप्पा अगदी असं वाटत होतं की चेंडूवरती अगदी नजरेचा कटाक्ष होता, पडल्यानंतर मात्र अगदी जी नजर ते आटली. इथे देखील शरीरापासून थोडंसं दूर खेळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आहे. आता इथे मात्र एक्स्ट्रा रन्स मात्र मिळून जातील. 10 बॉल मध्ये 36 पाहिजे. इथून 2 जर मोठे फटके आले तर मॅचचं रूप देखील बदलू शकतं. यावेळेला इथे चांगली गोलंदाजी बघायला मिळते. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे चांगल्या प्रकारचा नाहीये. 9 बॉल 36 पाहिजे. 9 बॉल मध्ये 36 रन्स पाहिजेत. त्याप्रमाणे रितेश यांची कमालची बॉलिंग आहे. दाफुली फायटर्स या टीमचा हा देखील एक चांगला कटर बॉलर पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर लागती बाहेरच्या बाजूला कट होतोय. सुरेख गोलंदाजी, भन्नाट टप्पा होता ज्याच्याकडे उत्तर नाहीये. कैफकडे उत्तरच नाही आपल्या. आपण जर पाहायला गेलं तर मॅचचं मी तरी सांगेन खऱ्या अर्थानं बंटीनं एक चांगलं योगदान, एक कॉन्ट्रीब्युशन देखील दिलं. 8 बॉल मध्ये आता ते 35 रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा यावेळेला कमी गतीचा बॉल, कारण या गोलंदाजाकडे गती कमी आहे परंतु टप्पा घातक आहे. एक क्लास गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. 7 बॉल 35 रन्स पाहिजेत. 7 मध्ये 35. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय तर 4चा खेळ देखील संपला. 38 ला 2 सुपर किंग्स दापोली जिंकण्यासाठी 6 मध्ये 35. या पुढची मॅच संतोष एजन्सी जयराज फायटर्स. संतोष एजन्सी या टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग राहील. त्यानंतरला फर्स्ट एलिमिनेटर असेल. 6 बॉल आणि 35 ची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 6-35. सहा बॉल आणि त्याचबरोबर 35 धावांची आवश्यकता. मितेश गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आहे, पूल केलाय आणि हा पूल मात्र सक्सेसफुल. 4 रन्स मिळतील. सब करायलाय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 31 रन्स पाहिजेत.
5 बॉल आणि त्याबरोबर 5 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. जतीन स्वतः या ठिकाणी या गोलंदाजाच्या जवळ आलेत. पहिला बॉल टाकल्यानंतर 4 गेलेले आहेत. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. इथून 2च्या 2 मोठे फटके पुन्हा एकदा सामना जिवंत ठेवू शकतील. 5 बॉलमध्ये आता 31 रन्स पाहिजेत. आता इथून शक्य नाही आहे कारण भन्नाट वेग होता. चांगलं असं क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील आपल्याला पाहायला मिळालाय. केवळ 1 रन स्ट्राईक मार्क वरती आता किशोर असलेल्या 4 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 30 पाहिजेत. 4 बॉल 30 ची गरज संपूर्ण मॅच दापोली फायटर्स या टीम कडे. ऑप्शनच्या थोडस बाहेरचा बॉल आहे. यावेळेला मोठा प्रहार केलाय आणि किशोरच्या बॅट मधून हवय्याला मुदस्सर आहेत. परंतु अंततः मात्र तिथे असारच मिळणार आहेत. आज सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. कॅच तर चांगली पकडली परंतु सरळ चेंडू घेऊन ते बाहेर गेले. सरळ ज्या ठिकाणी आपण पाहायला गेले तर सिक्सरची लाईन होती त्याच्या बाहेर मात्र ते ट्रॅव्हल झाले चेंडूला घेऊन. पुन्हा एकदा भिरकवायचा होता. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. आणि इथे संपूर्ण मित्र म्हणेन मॅच तर दापोली फायटर्सच्या टीम कडे आहे. गोलंदाजाला अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित नाहीये. तर बॅटच्या साह्यानं या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर रन्स गेले हरकत नाही आहेत. आणि ते सांगण्याचं कीपर देखील काम करतायत जे जतीन सालगावकर आहेत. 3 बॉल मध्ये आता 22 रन्स पाहिजेत. 3 चेंडू 22 धावांची आवश्यकता. यावेळेला चांगला रडार मध्ये होता आणि खूप लांब गेलाय किशोर गुंडेकरच्या बॅट मधून हवय्याला 6 रन्स षटकार. दोन बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. म्हणजे 4 बॉल मध्ये या गोलंदाजाने आतापर्यंत जर पाहायला गेले तर खूप सारे रन्स खर्च केलेले आहेत. आता हा चांगला बॉल आहे. केवळ आणि केवळ या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर रन्स घेतला जाईल. 1 रन्स आपण बघतोय. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर शेवटचा 1 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. दापोली फायटर्स हा संघ आता विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे. ही मॅच मात्र संपूर्ण आता झुकले दापोली फायटर्स या टीम कडे. आपला शेवटचा बॉल देखील आपण बघतोय तर हवेमध्ये असेल. आकाशच्या चेंडूपर्यंत पोहोचणार आहे परंतु कॅच मिळणार नाही. आणि सामना मात्र या ठिकाणी जिंकलेला आहे आणि अंतिम फेरीचं तिकीट देखील बुक करणारा पहिला एकमेव संघ आपल्याला बघायला मिळतोय जो का दापोली फायटर्सचा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय देखील झालेला. अभिनंदन दापोली फायटर्स. सो हार्ड लक बॉईज सुपर किंग्स दापोली. नक्कीच सेकंड क्वालिफायर खेळताना देखील दिसू शकतील सुपर किंग्स दापोली हा संघ. आता फर्स्ट एलिमिनेटरची मॅच संतोष एजन्सी विरुद्ध जयराज फायटर्स. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलात